हा काय सांगितलं? मुळे ठाणा पाल प्रेमबारी गड जेजुरी ओळा मल्हारी शिव शंभो धरी अवतार दैत्याच्या वरी. बाई खंडोबानी दैत्यासाठी अवतार धरला, मग आदल्या जन्मी हा देव होता तरी कोण तेवढं सांगा. कैलासपती तोच गिरधारी ग, कैलासपती तोच गुरुबंधू 3 वेळा 500 रुपये आल्यात. गाणं सुरेश झालं पाहिजे. पार्वता माया त्यांच्या काय सांगितलं? काय सांगितलं? आदल्या जन्मी तुम्ही कोणाचा? आदल्या जन्मी देवाचा अवतार होता तरी कोणाचा? अहो कैलासपती तोच गिरधारी गंगा डोईवरी नंदीवर स्वारी बानू नार पार्वता त्यांच्या बरोबरी. बरोबर आहे बाई. आता बानू म्हणावी तर खंडोबाच्या अवतारातली आणि पार्वता म्हणावी तर शंकराच्या अवतारातली. हे काय आम्हाला कळालं नाही. अहो गंगा आहे ना ती बानू आहे आणि पार्वता तीच माणसं आहे. हा गंगा तीच बानून पार्वता तीच म्हाळसा. बाई खंडोबा 33 कोटी देवात एकच देवस्थान असे. प्रत्येक दैवताला गेलो वर्षात एकच यात्रा असते. फार फार तर 2 असतात, पण 33 कोटी देवात खंडोबा असं एक देवस्थान की याच्या वर्षामध्ये 7 यात्रा. चैत्री पौर्णिमा, माही पौर्णिमा, पुशी पौर्णिमा यात्रा झाल्या 3. 6-6 महिन्यांनी 2 सोमवती अमावस्या येतात. सर्व भक्तांना आपण जर कदानकाळी म्हणलो सोमवारचं जागरण गोंधळ धरा तर तो काय म्हणतो, नाही चालणार नाही आम्हाला. का? नारळ नाही फुटत, वार सोमवारी. पण तेच जर सोमवती अमावस्या आली
तर तोच भक्त आवडीने सांगतो की आम्हाला सोमवती अमावस्याचं जागरण धरायचं आहे का नाही. जशी शनी अमावस्या शनिवारी येते तशी सोमवती अमावस्या सोमवारी का येते तर आदल्या जन्मीची माझी ओळख ठेवा. मी श्री शंकरी अवतार आहे म्हणून देवाच्या 2 यात्रा सोमवारच्या भरतात. 3 पौर्णिमा आणि 2 अमावस्या मिळून यात्रा झाल्या 5 आणि अजूनही खंडोबाच्या 2 यात्रा आहेत. मार्गशीर्ष महिन्यात ज्या दिवशी खंडोबानी शंकराचं रूप सोडलं अवतार खंडोबाचा घेतला केवळ मणी आणि मल्लेश्वर नावाच्या दैत्यासाठी देवाला न विलाजानं शंकराचं रूप सोडावं लागलं. तो दिवस मार्गशीर्ष महिना निघाला की 6व्या दिवशी त्याला साध्या सोप्या सरळ भाषेत पूर्वीची लोक वांगसट म्हणायचे आणि आताच्या काळात त्याला चंपाषष्ठी नाव पडले. ही एक देवाची 6वी यात्रा आणि 7वी यात्रा आदल्या जन्मीची ओळख ठेवा म्हणून महाशिवरात्रीला देवाच्या खंडोबाचा 7वी यात्रा. 12 महिन्यातून एकदाच देवाचं भंडार घर उघडं पडतं. कळसावरती आणि गुप्तलिंग 12 महिन्यात एकदा. महाशिवरात्रीला सकाळी 12ला मंदिर उघड होतं आणि रात्री 12ला बंद होतं. फक्त 12 महिन्यातून एकदाच. मग या 7 यात्रा झाल्या बाई. पण 7 यात्रेतून आमच्यासारख्या भक्तांना जेजुरीला जावंसं वाटलं तर आम्ही नक्की कधी जायचं. 6 महिने यात्रा सोमवारी ग 6 महिने यात्रा स्नान करण्याला करेचा तुरी काय 6 महिने यात्रा सोमवारी पालखीत हरी जातो करेवरी. देवा गेलं स्नान करण्याला करेच्या तरी. बाई तुम्हाला की विचारू का. इंदोरच्या होळकर राजानं मामाच्या इथं चाकरी असताना खंडोबाला नवस केला होता. मला जर 14 चौकड्याचं राज्य प्राप्त झालं तर माझ्या कष्टाचं 1.25 पैशाचं भंडार खोबरं तुला वाहीन आहे का नाही. आणि त्या इंदोरच्या होळकर राणीला अहिल्याबाई राणीला वाटलं की 9 लाख पायरी जिजूरगड पूर्ण बांधले मालकानं पण माझी काहीतरी कीर्त असावी म्हणून 9 लाखाचं कंगन मोडलं. भक्तांना पाणी पिण्यासाठी चिजबानामध्ये तळ बांधलं. त्या तळ्याला भरपूर पाणी असताना जेजुरी सोडून 2.5 कोस म्हणजे आताच्या काळात 5 मैल इतक्या लांब देव आंघोळीला का जातो. खरंच आंघोळीला जातो का देवाने आंघोळीचं निमित्त केलंय तेवढं सांगा. सांगा. बानो मायाचा कळी भांडण ग बानो मायाचा कळी
हे दिली गजी आलं दोघीचं भांडण लाभ झाला तिसरीला तुम्ही मला विचारलं की देव करा नदीला आंघोळीला का जातो त्याला कारण होतं बानो मायाचा करी भांडण देवावरून कंटा लागला झालं दोघीचं भांडण लाभ झाला तिसरीला बाई बोला आता. मला वाटलं माणसं चाटाळे आहेत. हा झालं दोघीचं भांडण लाभ झाला तिसरीला अशा खंडोबाला बायका तरी किती तुमच्या म्हणण्याने काय 2 बायका आहेत का अहो देवाला 5 बायका द्या नाही आहे 5.5 बायका आहेत बर का 5.5 बायका आहेत हा बाई बानू माळसा करी भांडण देवावरून तंटा लागला झालं दोघीचं भांडण लाभ झाला तिसरी खंडोबाला 5.5 बायका आहेत हा आहे ना बाई माळसा वाण्याची धनगराची बानू धनगराची फुलाबाई माळ्याची फुलाबाई माल्याची आपलं चंदाबाई बागवनाची आणि रंबाबाई शिंपेची आणि आहे का नाही तर बाई बर का 5.5 बायका खंडोबाला आता आम्ही तुम्हाला दुसरं एक विचारायचं ज्या वेळेस आम्ही जेजुरीला जातो पण आम्हाला 2च बायका दिसतात अर्ध्या गडावरती आणि माळसा देवाच्या पण त्या बाकीच्या बायका कुठे आहेत देव आंघोळीला जातो निस्ता आंघोळीला जात नाही आंघोळीचं निमित्त केले पण देव रंभाईच्या भेटीला जातो त्या ठिकाणी तिसरी बायको आणि 2 फुलाबाई माळेची चंदाबाई बागवानाची मंदिराच्या पाठीमागच्या साईडला दोन बाजूला 2 शिळा होऊन पडल्यात आणि अर्धी बायको देवाची हे देवाची सेवा करण्यासाठी आहे का नाही आणि म्हणून बाई संपूर्ण खंडोबाची तुम्ही आम्हाला माहिती करून दिली पण हे गीत लिहिलं कुणी वाघा पुरे कळी ललकारी ग वाघा पुरे कळी सुंदर बाई संपूर्ण आम्हाला खंडोबाची माहिती करून दिली